हाय मित्रमैत्रिणींनो, मी सीमा आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी तुम्हाला बघायची का? कितीतरी वर्ष हळूहळू एक 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 थेंब थेंब करून त्यांनी जी जमा केलेली पुंजी आहे ती म्हणजे ही आहे बघा, समोर तुम्हाला दिसतीये. एवढी सारी त्यांच्याकडे पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. माझ्या लग्नाच्या अगोदरपासून कुठल्याही एक्झिबिशन मध्ये जा किंवा कुठेही जा आणि पुस्तकं घेऊन ये असं यांचं रुटीन चालू असायचं. आणि त्याच्यामुळे इतकी सारी पुस्तकं जमा झालेली आहे. जेव्हा मी लग्न करून घरी आले ना, त्यावेळेला बघितलं की एक मोठ्याच्या मोठं अशी 3-4 पिशव्या भरून होते. मग मी छान असं एक त्यांना रॅक वगैरे करून दिलं होतं पुस्तकांसाठी. आणि ना त्यांना लायब्ररी टाईप पण बनवायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. पण असू दे, त्यांनी त्यांच्या कपाटामध्ये छान अशी ही पुस्तकं बघा अजूनपर्यंत ठेवलेली आहे. तुम्हाला एकही पाणी याच्यातलं फाटलेलं दिसणार नाही, एकही पुस्तक खराब झालेलं दिसणार नाही. इतकी जीवापाड जपलेली पुस्तकं आहेत ही. आणि ना हीच त्यांची प्रॉपर्टी आहे असं मी म्हणेल. त्यांना ना वाचन खूप आवडतं आणि ही वाचनाची आवड सान्वीमध्ये पण उतरलेली आहे. तिला सुद्धा पुस्तकं वगैरे वाचायला फार आवडतात. मलाही आवडतात पुस्तकं वाचायला, पण आता वेळ नसतो. लग्नाच्या अगोदर भरपूर सारी पुस्तकं वाचलेली आहे, ग्रंथ वाचलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर, संभाजी महाराजांच्या चरित्रावर जेवढी काही पुस्तकं आहेत ती सुद्धा मी ना सान्वीच्या वेळेला प्रेग्नंट असताना भरपूर सारी वाचलेली आहे. तर असो, ही जी पुस्तकं जरी यांच्याकडे एवढी असली ना तरी ते कोणाला देत नाही बरं का. इव्हन मला पण देत नाही, एवढी जीवा पडते. त्यांचं पुस्तकावर प्रेम आहे, कारण त्यांना वाटतं कोणाला दिलं तर हरवतील किंवा खराब करतील. कारण बघा, जे पुस्तक प्रेमी आहे ना त्यांना ते जमा करण्याचा, वाचनाचा एवढा छंद असतो ना की ते त्यांचं एक म्हणजे असं प्रॉपर्टी सारखं असं एकदम जपून ठेवतात. तर असो बघा, आता मला हे पुस्तकं ह्यातली कुठली वाचायला मिळतील तेव्हा मिळतील, पण सान्वी मात्र ह्यातली पुस्तकं बिंदास घेते, वाचते. तिला मराठी नाही एवढं डोक्यात घुसत, पण इंग्लिश मात्र ती पुस्तकं सगळी वाचते. तिच्याकडे हॅरी पॉटरचा सर्वात मोठा असा 7-8 पुस्तकांचा सेट आहे. आणि इंग्लिश भगवद्गीता सुद्धा आता तिच्या पप्पांनी तिला वाचायला दिलेली आहे, तर ती ते सुद्धा आता वाचणार आहे लवकरच. तर तुमच्यापैकी जर कोणी पुस्तक प्रेमी असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की हा पुस्तकाचा खजिना माझ्या नवऱ्याचा तुम्हाला कसा वाटला. आणि हे कोण आहे चष्मेवाले? बाबा. कुठले बाबा आहेत? चष्मेवाले बाबा आहेत. अयो सॉरी, ते गांधीजी. गांधीजी. हे कोण आहेत सगळे? मला हे खूप पाहिजे. बाबा हे माणूस मोठा मोठा देते का? दे ना बघून दे ना. 5 रुपये दे ना, 5 रुपये. अगं, कोणी आणले तुला गिफ्ट? नाही, मम्मानी ऑर्डर केली. बाबू डॅडा कधी काय ऑर्डर करतो कसा? कुणी ऑर्डर केली? मग तुम्हाला का थँक्यू म्हणाला? तर आता ताईला थँक्यू म्हणते. आता ते खेळण्यावरनं भांडणं करायची नाही. चेक करायचे असते ना, हे सगळं व्यवस्थित आहे का बघा. बटन पॉप्स अप ऑटोमॅटिकली. अजून किती वर होते? अजून किती वर होते? थांब बाबू थांब, चेक करू दे व्यवस्थित सगळं चालतंय का. सान्वी, यू कॅन ऑल्सो राईड. यू कॅन ऑल्सो राईड. तर चिमटा नाही बसणार ना? अगं असं थांब जरा 5 मिनिटं, चेक करू दे. सान्वीकडे पण होती अशी ब्ल्यू आहे ना बाळा, पण ती तुटली. पण आता ती तू भरपूर दिवस खेळली सान्वी. लूज आहे. वळती ना नक्की का ती लूज आहे? ह्याच्यात पण आहे सगळं. कितीला भेटली? लाईट कुठं लागते? अरे स्पीड मध्ये लाईन लागते, स्पीड मध्ये लागतं. सनी बघ बरं तू खेळून 1 मिनिट.
अरे वा. थोडं स्पीड नाही लागलं ना. माझ्या ह्याच्यावर होती लाईट पाहिजे तर मागची साखर एवढं. हा, तुझी मागच्या चाकत होती साने, बरोबर. दोन्ही माझ्या तिन्ही साखर हे रोडवर येणार, तिथे तो स्पीड रोडवर येणार. रोडवर येणार तो स्पीड. माझं नका पाहिजे. ठीक आहे, आपल्याला अगस्तीला त्याचा फेवरेट कलर मिळाला. ए बाबू इकडे बघ, बाबू बाबू इकडे बघ. ए बाबू, ए परिमिसनी मोठा पिझ्झा आणलाय. ए नाही तर वारकरी ह्यालाच पिझ्झा देतील बरं का. कोणाला? आपले आदुरुगुला पिझ्झा देतील. तू असं थांब एक मिनिट, असं थांब, असं थांब. हा, वाकडी टोपी झाली ना. थांब 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 थांब. स्माईल स्माईल. ए बाबू तू गुड बॉय आहेस ना. मी तुला कॅडबरी देईल, कॅडबरी. छान स्माईल द्यायचं. मला नाही ह्या पोरांचं काही समजत नाही बघा. आजकालच्या देवाच्या दयेने ह्यांना सगळं मिळतं, सगळ्या गोष्टींची हौस होते, यांचे आई वडील हौशी असतात, पण ना ह्या पोरांना कसलीच हौस राहिलेली नाहीये बघा. म्हणजे ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या म्हणा, किंवा असं चांगले चांगले कपडे, चांगलं चांगलं खाणं, हे यांना काहीही याचं कौतुक नाहीये. आपण आपले लहानपणीचे जर दिवस आठवले तर आपण किती हावरेसारखं करायचो ना. आपल्याला असे एखादी नवीन पदार्थ आपल्याला खायला दिसला तर आपण एकदम कधी खाऊ, मला मिळेल का, ह्या आशेत बसायचो. किंवा असे चांगले चांगले कपडे, ह्याचं आपण स्वप्न बघत बसायचो. आणि आपल्याला तेव्हा एवढे आपल्या आई वडिलांची ऐपत नसायची, परिस्थिती नसायची, का तेव्हा तो काळच वेगळा होता की जेवढं आहे तेवढंच समाधानी राहायचं. आणि आता नशिबाने ह्यांना एवढं मिळतंय ना, तरी पण ह्यांना नकोय. आणि बघा, हे माझं पोरग पण असंच आहे की एवढं छान असं मी त्याला नवीन जाऊन ड्रेस घेऊन आले. याला अगोदरच कपड्यांचं कोड आहे, चांगले चांगले कपडे घालायला नको, आणि ह्यात अशी जी अनकम्फर्टेबल कपडे आहेत ती तर नकोच नको. तर त्याच्या पप्पांनी आवर्जून मला सांगितलं की हे कपडे आण, असे कपडे आण, आपण जाऊयात ही कपडे घालून पालखीला. पण कुठलं काय, हे पोरग 5 मिनिटं सुद्धा फोटो काढण्यासाठी सुद्धा घालायला तयार नाही बघा. आणि फायनली त्याचे कसे तरी फोटो काढले. मी हार्डली 5च मिनिटं ती कपडे घातले असतील बघा, आणि आता ठेवून दिलेली आहेत. आता पुन्हा ती कपडे तशीच राहणार. तर अशी कितीतरी कपडे त्याची नवीन नवीन तशीच पडून आहेत. तर तुमची पण पोरं अशीच आहे का? मला असं वाटतं माझीच मुलं अशी आहेत की काही काही समजत नाही. तर तुमची पण मुलं आहेत का बरं अशी? मला सांगा बरं जरा कमेंटमध्ये. आणि हे काही आमचे AI इमेज आहेत बरं का, म्हणजे नॉर्मल फोटोवरून AI ने कन्वर्ट केलेले फोटो आहे. हे कसे बनवायचे ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या जणींना नक्की शिकवेल. हाय मैत्रिणींनो, बघा वाजलेत आता 10. इतका उशीर झालाय आम्हाला पालखीला जायला. आता घरात आता निघालोय आम्ही. आता पटकन जाणार आहे. मुलांनी एवढा वैताग आलाय. मला ना ह्यासाठी कुठेही या मुलांना घेऊन बाहेर पडायला ना नको वाटतं. निघायचं म्हणलं ना की रडारडी, कटकटी ह्या सगळ्या चालू असतात. आणि अगस्त ना तर छोट्या छोट्या कारणावरून रडारडी करतो बघा. काय म्हणत होता की मला पुढंच बसायचं गाडीवर. आता एक तर गाडी एवढीशी छोटी, आणि आता आम्ही 4 जणांची, सानवीची हाईट पण खूप वाढलेली आहे. ती जबरदस्ती पुढं कशी तरी आपली बसती, आणि तिचं मागं बसली ना माझ्या समोर, तर मला म्हणजे बसताच येत नाही बॅक साईडला. त्याच्यामुळे मी त्याला असं उभं केलं होतं मागे, किंवा मध्ये घेऊन बसणार होते, पण त्याचा हट्ट चालला होता मला पुढंच बसायचं. तर घरनं जातानाच बघा कशी रडारडी चालू झाली होती त्याची. आडवा नको 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 नको, तसं नको तसं नको तसं नको. आता बघा, अगस्त्यला नको नको म्हणत असताना ह्या बाबांनी ना असा आडवा टिळा लावला. कारण एक तर त्याचा चेहरा छोटा आहे आणि त्यांना ना इरिटेट होतं नंतर. त्याच्यामुळे ना मी म्हणत होते एक छोटा आपला सिंगल टिळा लावा मध्ये. तर त्यांनी ना असं एवढं त्याला कॉमेडी करून ठेवलं. नंतर तुम्ही एंडला बघा की कसं त्याचा चेहरा अक्षरशः असं कॉमेडी करून ठेवला होता. आणि त्याचे पप्पा हा लावा अजून लावा असं बोलत होते. पण त्याचा बदला ना मी शेवटी नंतर घेतला. तो कसा घेतला तुम्ही नंतर पुढे जाऊन बघा. कारण हे असे टिळे वगैरे आहेत ना, आपण शक्यतो सहसा लावत नाही. तर मध्ये ना असं सिंगल छान दिसतो, कारण मला त्याचे छान छान फोटो पण काढायचे होते. पण त्याला ना फार फनी करून ठेवलं त्या बाबांनी. पण असं काही बोलू पण शकत नाही. सानवीच्या पप्पांनी त्याला लावा म्हणत असल्यामुळे त्याने अजून लावलं ते. आणि त्याच्यानंतर सानवीने पण लावून घेतलं. सानवीला पण ते खरं म्हणजे नाही का इरिटेट होतं अशा गोष्टी, पण ना तिला लावायला लावले मी. कारण ना तिला ते पुढे तिचे असे केसांचे फ्लिक्स आहेत. तर मी तिला म्हणले नाही, मागे हेअरबँड घेऊन ते केस टाय कर मागे आणि लावून घेतो. कारण आपण हे काही रोज रोज लावत नाही. वारीमध्ये आलोय म्हटल्यानंतर ते छान वाटतं. म्हणजे तो लावल्यानंतर आहे ना एक वेगळीच ऊर्जा आपल्याला स्वतःलाच वेगळंच वाटतं. आणि मी सुद्धा लावून घेतलं. दरवर्षी मी लावत असते, ह्या वर्षी पण मी लावून घेतलं. आणि इथं जेव्हा जातो ना आपण म्हणजे पालखी बघायला, तेव्हा वेगळंच एक असं ऍटमॉस्फिअर, म्हणजे आजूबाजूला खूप वेगळीच अशी शक्ती, एनर्जी जाणवते. आता बघा, पुण्याच्या बाहेरचे जे कोणी लोक आपला हा व्हिडिओ बघत असतील ना, त्यांनी जरूर या पालखीचा अनुभव घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला या पालखीचा अनुभव मिळेल. मी तर म्हणते ना, आम्ही खूप लकी आहे की आम्ही पुण्यात राहतो आणि पुण्यातून 2 मानाच्या पालख्या निघतात तिकडनं, आणि त्याचं प्रत्यक्षात साक्षीदार आम्हाला होता येतं. ह्याच्याहून नशीबवान काय असू शकतो आपण. बघा, पुण्यात राहतोय, या दोन्ही पालख्यांचं दरवर्षी दर्शन घडतं. हेच आमचं खूप मोठं नशीब आहे असं समजते मी तरी. ह्यांना पण असं लावा, लावा
पुण्यातून आहे ना 2 पालख्या निघतात, एक ज्ञानेश्वर माऊलींची आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची. पण आहे ना ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खूप सकाळी लवकर जाते, म्हणजे 6:30 7:30 पर्यंत जाते. आणि एवढ्या सकाळी तर आता आपल्याला पॉसिबल नाही. लग्नाच्या अगोदर मी जायचे, म्हणजे शक्यतो मी ज्ञानेश्वर माऊलींचीच पालखी सकाळी सकाळी दर्शन घेऊन यायचे, कारण त्याच्यानंतर मला ऑफिसला वगैरे जायचं असायचं. आणि तुकाराम महाराजांची तेव्हा मी काही थांबायची नाही, कारण तुकाराम महाराजांची फार लेट येते. तर या वेळेला सुद्धा बघा तुकाराम महाराजांची पालखी जवळजवळ 11:30 वाजता आली दुपारी. तर बघा आपण लहानपणापासून ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आलेलो आहे, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाहीये की हा पालखी सोहळा नक्की चालू कोणी केला किंवा कधीपासून हा सुरू झालेला आहे सगळा. तर मी तुम्हाला छोटीशी माहिती देते याच्याबद्दल, की हा तर सोहळा शतकानुशतक चालत आलेली परंपरा आहे. पण संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे, जो आळंदी ते पंढरपूर पर्यंत चालतो, तो श्री हैबत बाबा आरफळकर यांनी ना 1832च्या सुमारास चालू केला. आणि त्यांनी जी शिस्त आहे, आत्ताची जी लष्करी शिस्त आहे, याला सुसंघटित स्वरूप देण्याचं जे श्रेय आहे ना, हे श्री हैबत बाबा यांना जातं. आणि संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे देहू ते पंढरपूर, ही तुकाराम महाराजांचे जे कनिष्ठ सुपुत्र आहेत नारायण बाबा यांनी 1685 मध्ये सुरू केलेले आहे. आणि त्यांनीच सर्वप्रथम संतांच्या सगळ्या ज्या पादुका आहेत पालखीत ठेवून हा सोहळा पंढरपूरला नेण्याची जी आहे प्रथा, ती चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे वर्षानुवर्ष बघा ही जी पालखी सोहळा आहे ना, ही प्रथा चालू आहे. आणि जी शिस्त आहे लष्करामध्ये, म्हणजे सैन्य दलामध्ये जी शिस्त आहे ती एक नंबर, आणि त्याच लेवलची जी शिस्त आहे ती पालखी सोहळ्यामध्ये असते असं म्हटलं जातं. दोन्ही ज्या शिस्ती आहेत त्या कडकपणे सेम आहेत. तर तुम्ही विचार करू शकता, इतक्या वर्ष चालत आलेली आहे ही परंपरा, आणि अजूनपर्यंत शिस्तीशिवाय या पालखी सोहळ्यात काहीच नाहीये. उगीच नाही, ते बरोबर ठरलेल्या वेळामध्ये पंढरपूरला पोहोचतात आणि व्यवस्थित सुखरूपपणे सगळेजण जातात. आता मध्यंतरी दरवर्षी काही ना काहीतरी घटना घडतात आणि त्याचं ना खूप दुःख आहे मला. मी तर सगळ्या वारकऱ्यांना आणि आपले जे कोणी ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांना सगळ्यांना हीच विनंती करेल की बाबांनो, व्यवस्थित जा, व्यवस्थित या. पांडुरंगाच्या चरणी सगळ्यांनाच एक ना एक दिवशी जायचं आहे. पण आपण ह्या वारीमध्ये शेवटपर्यंत सगळ्यांनी सुखरूप जावं, हीच मी तर देवाचरणी प्रार्थना करेल. सगळ्यांनी आपापली काळजी व्यवस्थित घ्या. आणि पंढरपूरची वारी म्हटलं की मला ना माझ्या आजीची खूप आठवण येते. आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई. दोघ जण ना माळकरी होते आणि ती ना म्हणजे अगदी तरुण वयापासून पायी पंढरपूरची म्हणजे वारी करायची न चुकता. म्हणजे तिची लहान म्हणजे मुलं म्हणजे माझ्या आत्या वगैरे किती छोटे छोटे होते तेव्हापासून ती जायची. आणि मला आठवतं मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला अजूनही आठवतं की ती चालत जायची तिकडे आणि ना आम्हाला तिकडून कधीतरी पत्र पण पाठवायची. परत छान छान काही ना काहीतरी तिकडून खेळणी घेऊन यायची आणि आम्ही ना वाट बघायचो म्हणजे लहानपणी की ती आता गेलीये, आता ती घरामध्ये नाहीये, पंढरपूरच्या वारीला गेलेली आहे, पायी वारी करायची. तर मला ना अजून पण त्या सगळ्या ज्या आठवणी आहे ना त्या ताज्या आहेत माझ्या डोक्यामध्ये. आता ती नाहीये ह्या जगामध्ये, पण दरवर्षी पालखी सोहळा म्हटलं ना मला माझ्या आजीची खूप खूप आठवण येते. इतकी सुंदर गायची ती भजनं वगैरे. भजनी मंडळामध्ये सारखं तिचं काही ना काहीतरी चालायचं. ह्या देवळामध्ये आज भजन आहे, ते देवळामध्ये भजन आहे. आवाज एवढा सुंदर होता, पेटी छान वाजवायची. तर माझ्या घरामध्ये ना कुठेतरी ते वातावरण होतं लहानपणी. म्हणजे त्याच्यामुळे ना विठुरायावर एक वेगळी श्रद्धा आहे माझी सुद्धा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
माझे सगळे मित्रमैत्रिणी जे मला पुण्याच्या बाहेरून बघत आहे, ज्यांना पालखी सोहळा प्रत्यक्षात अनुभवता येत नाही, त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्या पालखीच्या सोहळ्याचा दर्शन घेऊन धन्य झाला असाल, मला याची खात्री आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मला नाही दाखवता आली, पण श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी तुम्ही स्वतः डोळ्यांनी अनुभवली माझ्या व्हिडिओ थ्रू. तर तुम्हाला सुद्धा या आनंदामध्ये सहभागी करताना मला सुद्धा खूप आनंद होत आहे. आय होप सो आजचा हा व्हिडिओ, ही वारीची माहिती आणि पालखीचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं असणार आहे. आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जाता जाता, आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी.